नमस्कार. 3:30च्या आजच्या भागात मी राहुल पेठे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत श्रीकृष्णनगर देवपूर धुळ्यामध्ये. श्रीकृष्णनगर मधल्या सगळ्या गोपिका इकडे आलेल्या आहेत आपल्याबरोबर छान छान गप्पा मारायला, खेळ खेळायला, टाइमपास करायला. सो सुरू करूया आजचा आपला आवडता कार्यक्रम साडे माडे. आपण ज्या श्रीकृष्णनगर मध्ये आज आलेलो आहोत तिकडच्या एक ताई माझ्या बरोबर आहे. तिकडच्या लोकांविषयी, नगरविषयी आपल्याला माहिती सांगायला. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. गायत्री पाटील. बरं, मला इकडच्या लोकांविषयी माहिती सांगा. आमच्या कॉलनीत सगळे सण वगैरे साजरी करतो आम्ही आणि सगळेजण एकत्र येतात. सगळे कोऑपरेटिव्ह आहेत. एकमेकांना म्हणजे मदतीला सुख दुःखानं धावून येतात. भांडायला पण धावून येतात? नाही, भांडायला कोणीच नाही. कोणी भांडणच करत नाही. चल असं होत नाही का? नाही. हे बघ, मगाशी आपण बोलत होतो कॉलनीत नाही होत, घरात होत असतील माहित नाही. घरात होत असतील माहित नाही. हो ना. मग तू मला नंतर त्या भांडखोर बायकाला दाखव जरा की. हा, माहिती नाही ते मला. यांची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. चला खेळायला सुरुवात करूया. टोकन्स वाटून. टोकन्स वाटून झाली. आता सुरू करायची पहिली फेरी. अंदाजे किती त्यासाठी इकडची टोकन्स काढायची जी मला हा काढून देणार आहे. काय नाव तुझं? सुमित अनिल पवार. कितवीत आहेस तू? 5वी. 5वीत आहेस. हे श्रीकृष्णनगर कसं आहे रे? छान आहे. हो हा हो. खरंच कोणीच भांडत नाही ना इकडे? नाही. चल काय सांगतोस पटकन सांग मला. कोण कोण भांडतं इथे? कोणीच नाही. नाही. नाही खरंच नाही. तुला पण कधी कोणी ओरडत नाही ना? काच बीज फोडलीस तरी? नाही. नाही ना. टोकन्स काढून देशील मला ह्याच्यातली? हा, एक एक करून दे. पहिल्यांदा एक दे. दे हातात माझ्या. अजून एक दे. अजून एक दे. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार पहिली फेरी. अंदाजे किती? पहिला क्रमांक आहे 2. दुसरा क्रमांक आहे 29. आणि तिसरा क्रमांक आहे 35. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया पहिली फेरी. खेळायच्या आधी थोडे गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सीमा पाटील. तुम्ही काय करता? गृहिणी. गृहिणी. मग मला तुमच्याविषयी सांगा. तुम्हाला काय काय करायला आवडतं? घरात नवनवीन वस्तू बनवायला आवडतात. हा. आणि खायचे पदार्थ बनवायला आवडतात. हा. परत नवीन नवीन वस्तू बनवायला आवडतात. मग जुने वस्तू तेही कामात घेतो आम्ही. त्याही कामात? काय जुन्या कपड्यांचे वस्तू कामातून? बनवणे कामात येतात. मला वाटलं कामातून त्या. नाही. नाही ना. नाही. नव्या वस्तू म्हणजे काय बनवता सांगा. नव्या वस्तूंमध्ये भरतकाम, विणकाम वगैरे असं. हा, भरतकाम विणकाम करता. पण म्हणजे तुम्ही ते व्यवसाय म्हणून करता की स्वतः? नाही, स्वतः. आवड म्हणून. तुम्हाला आवडतं म्हणून. हो ना. आणि मग बाकी कसली कसली आवड आहे तुम्हाला? संगीत खुर्ची वगैरे असं सगळं खेळायचं पण आवडतं. संगीत खुर्ची. हो. आणि बाकी कुठले कुठले खेळ खेळता? बाकी सगळे असे क्रिकेट बघायला आवडतं. क्रिकेट बघायला आवडतं तुम्हाला? अरे वा. तुमच्या घरी किती खुश असतील ना सगळे. हा, कुठले सिरियल नाही, या आपल्या क्रिकेटच बघतायत. पण घरात कोणाला सिरियल बघायचं असेल तर काय करणार? हो की नाही? क्रिकेट तर ऑलरेडी सगळ्यांना आवडतात ना. हो, म्हणून. आणि ते तुम्हाला आवडतं म्हणजे विशेषच आहे अगदी. हो की नाही? तर बायकांना नॉर्मली सिरियल जास्त आवडतात क्रिकेट पेक्षा. म्हणून ठीक आहे. इथे आता तुम्हाला खेळ खेळायचे आहेत. ऑल द बेस्ट चाइल्ड. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सो आरती अरुण पवार. तुम्ही काय करता? हाऊसवाईफ. हाऊसवाईफ आहात. हा. तुमच्याविषयी आम्हाला सांगा. तुम्हाला काय काय करायला आवडतं? ह्या कार्यक्रमात वगैरे भाग घ्यायला आवडतो. असल्या कार्यक्रमामध्ये. आणि आमच्या धुळ्यात पहिल्यांदा हा कार्यक्रम म्हणजे माझ्या नजरेत तरी हा पहिलाच कार्यक्रम आहे. आणि म्हणजे या कार्यक्रमात टोकन मिळणं वगैरे लांबच आहे. पण हा कार्यक्रमात मला सहभाग घ्यायला मिळाला. मला फार आनंद झाला. आणि माझ्यासोबत माझ्या भगिनींना पण फार आनंद झालेला आहे. हो ना. हो. त्यांनाच जास्त झालेलं दिसत होतं मगाशी. तुम्हाला पण झालाय? खूप आनंद झाला. खूप म्हणजे खूपच. आणि असे कार्यक्रम आमच्या धुळ्यात यायला पाहिजे. आणि प्रत्येक वेळेस आम्ही तुमचं फार जोरात स्वागत करू. थँक्यू व्हेरी मच. आणि आता सांगा तुमच्या आवडीच्या गोष्टी काय? सहभाग आवडीच्या गोष्टी म्हणजे समाजसेवा वगैरे करणं. आणि म्हणजे काही तुम्ही माझे मिस्टर पॉलिटिशियन आहेत इथं धुळे शहरातच. आणि त्यांच्याबरोबर मी पण असते. आणि हे सार्वजनिक कार्यक्रम जे होतात दांडिया वगैरे किंवा गणपती उत्सव वगैरे तर आम्ही दोघं असतो तिकडे असता. आणि मग खायला वगैरे काय बनवायला आवडतं?
खमण आवडतात बनवायला आवडतात खायलाही आवडतात बनवायला हो मागचे बघ केवढे खुश झाले हे ऐकून. त्यांनी माझ्या हाताची टेस्ट घेतलेली म्हणून हा म्हणून ते खुश झाले की चला आज 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 असं करता येते. या जिंकल्या तरच मिळणार तुम्हाला, हो की नाही? हा. ठीक आहे, इथे राऊंड खेळायचे तुम्हाला ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. नमस्कार, नमस्कार. तुमचं नाव सांगा. विमल भाईदास पटेल. तुम्ही काय करता? मी गृहिणी. गृहिणी आहात. मग तुमच्याविषयी सांगा, तुम्हाला काय करायला आवडतं? इडली वगैरे पुरणपोळी. हा हो. डायरेक्ट खाण्यावर आले त्या. हा इडली आणि पुरणपोळी. खमण हा खमण शिरा सर्व आवडतं सगळ्या करायला. पदार्थांची नावं घेतलीत आता, हो की नाही? हो. आणि मग स्वतःला खायला पण आवडतं. हो सर्वात जास्त काय खायला आवडतं? पुरणपोळी. पुरणपोळी. हो. परत हे खुश झाले मागचे. अजून पुरणपोळी सर्वांनाच आवडते ना. हो पण त्यांना कोणी सांगितलं त्यांना देणार आहेत? हो की तुम्हाला नाही मिळणार आहे असं म्हणाल्या मला यार. त्यांना भेटेल ना. भेटेल त्यांना सुद्धा. अच्छा बरं, आणि कुठे फिरायला वगैरे जायला कुठे आवडतं तुम्हाला? फिरायला आवडतं आवडतं भरपूर एकदम. भरपूर. हा इथे आता राऊंड खेळायची ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. चला गप्पा मारून झाले, आता वेळ आहे पहिल्या फेरीची म्हणजे अंदाजे किती. राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर एक प्रॉडक्ट असणार, मी तुम्हाला आकडे देणार. आकडे लावायचे, किंमत लावायची. ज्यांची किंमत दिलेल्या प्रॉडक्टच्या किमतीची एवढी अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. पहिल्यांदा किंमत कोण लावणार? तर ज्या ताई पहिल्यांदा इकडे आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार. त्यामुळे पहिल्यांदा किंमत लावणार विमलताई, मग आरतीताई आणि मग सीमाताई. आणि आजचं आपलं प्रॉडक्ट आहे टोस्टर. या सँडविच टोस्टर मध्ये एका वेळी तुम्ही 2 सँडविचेस तयार करू शकता. याला नॉनस्टिक कोटेड कुकिंग प्लेट आहे, यामुळे ते धुवायला खूप सोयीस्कर आहे. या टोस्टरच्या हँडलला बकल क्लिप्स आहेत. याच्या रेडी टू कुक निऑन इंडिकेटरमुळे टोस्ट करताना योग्य तापमानाचा अंदाज येतो. प्रॉडक्ट तयार, विमलताई तयार. हे घ्या 4 आकडे वापर. ह्याची किती किंमत आहे? 1250. 1250. मग हे किंमत बरोबर वाटते? 1250 सगळ्यांना? फ्रीज करूया? यांना विचारतोय. फ्रीज करूया? ठीक आहे, फ्रीज करूया. 1250 1, 1250 2, 1250. आता आरतीताई हे घ्या 4 आकडे वापर. किती किंमत आहे? 1450. 1450 बरोबर वाटते? नाही. मग किती पाहिजे? 1350 1200 1380 1500. ठीक आहे, तुम्हाला काय करायचंय? हीच ठेवायचे. फ्रीज करूया. 1450 1, 1450 1450. आता सीमाताई हे घ्या, तुम्ही पण 4. किती किंमत आहे? 1280. 1280 बरोबर वाटते? नाही. मग किती पाहिजे? 1600. काय शेअर मार्केट आहे की काय तुमचं? किमती उतरतात, कमी होत आहेत, चढतायत. ठीक आहे, तुम्हाला काय करायचंय? हीच ठेवायची आहे. फ्रीज करूया. ठीक आहे, फ्रीज करूया. 1280 1, 1280 2, 1280. तिघींनी आपापला अंदाज सांगितला. बघूया या प्रोडक्टची कोणी किती रुपये किंमत सांगितली. सीमाताईंनी किंमत सांगितली 1280 रुपये, विमलताईंनी किंमत सांगितली 1250 रुपये आणि आरतीताईंनी किंमत सांगितली 1450 रुपये. आणि या प्रोडक्टची खरी किंमत आहे 1999 रुपये. त्यामुळे विजेत्या आहेत आरतीताई. हा घ्या तुमचा सँडविच टोस्टर. सांगा कसं वाटतंय टोस्टर मिळालं ते? टोस्टर मिळाल्यावर फार आनंद झालाय. हा. कुपन मिळालं तेव्हाच फार झाला होता, पण आता तो खूपच झालाय. आणि तुम्हाला अशा कार्यक्रमात सहभाग पण घ्यायला आवडतो? खूप म्हणाला. आवडतं. हो की नाही? टोकन पण लागलं, हे पण मिळालं. हा? आणि तुम्हाला उचललं कोणी? हो माझ्या बहिणीने. काय ताकद आहे तुमच्याकडे. असं उचलून घेतलं अगदी, हो की नाही? पुढची राऊंड खेळायची तुम्हाला. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. प्रश्न विचारतो. आजचे आपले 6 स्पर्धक सोडून हा प्रश्न बाकीच्यांसाठी आहे, ज्याचं उत्तर एपिसोडच्या शेवटी सांगायचं. प्रश्न असा आहे, माझा तुरा झोकदार, माझं नृत्य डौलदार, किडे अळ्या खातो आणि पावसाची वाट पाहतो असा मी कोण आहे? उत्तर आठवून ठेवा, एपिसोडच्या शेवटी विचारणार.